नमस्कार, आज आहे रविवार. तर चला नाश्ता बनवती इन्स्टंट ढोकळ्याची रेसिपी. किचनला तर काही सुट्टी नसते, आम्हा बायकांना सुद्धा नसते संडेला. त्यानंतर बघा जेवढं लागेल तेवढं मी प्रीमिक्स काढून घेतलं. कुठल्याही कंपनीचं तुम्ही प्रीमिक्स घेऊ शकता. त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाचा थोडासा ठेचा मिक्सरमधून काढून वाटून घ्यायचा आणि तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपलं प्रीमिक्स हे फेटत राहायचं आणि एका बाजूनीच फेटायचं, जेणेकरून आपला ढोकळा टम्म असा फुगेल. त्याचबरोबर एका साईडला मी इडलीच्या भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं आपला ढोकळा वाफवून घेण्यासाठी आणि एक अशी प्लेट घ्यायची, त्याला तेल लावायचं. छान आपला ढोकळा अलगद निघून येईल. त्यानंतर पूर्ण बॅटर त्याच्यामध्ये टाकायचं. आपलं बॅटर हे छान टॅप करून घ्यायचं, त्याच्यातले बबल्स काढून घ्यायचे आणि टम्म असा फुगलेला ढोकळा रेडी होईल. 20 मिनिटामध्ये आपला इन्स्टंट ढोकळा हा रेडी होत असतो. तर चला फोडणीसुद्धा दाखवते तुम्हाला. तर इथे मी 1 चम्मचभर तेल घेतलेलं आहे आणि छान त्याला गरम झाल्यावर तडतडीत अशी मोहरी होऊ द्यायची. मोहरीचा सुद्धा खमंग वास आला पाहिजे, त्यालाच तर खमंग म्हणतात. तर बघा आज मी ना एक ट्रिक यूज करून बघितली. पेपर ठेवल्यावरती जेणेकरून आपला जो गॅस आहे तो खराब झाला नाही पाहिजे. त्यानंतर बघा साखरेचं पाणी करून घ्यायचं. तर अगोदर तेल वाटीत काढलं, त्यानंतर मी साखरेचं पाणी बनवून घेते. तर चांगला होतो आपला ढोकळा स्पंजी. त्यानंतर आपला ढोकळा चेक करून घ्यायचा झाला की नाही, आणि जर सुरीला चिकटला तर आपला ढोकळा थोडा वेळ होऊ द्यायचा आणि असं क्लीन निघाला तर आपला ढोकळा रेडी असतो. तर बघा पूर्ण असं साखरेचं पाणी अगोदर त्याच्यावर टाकून घ्यायचं आणि सुरीने हळूच असं छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यावर जे मोहरीचं तेल बनवलं आहे ते टाकून घ्यायचं. तर बघा आपला हा ढोकळा रेडी झालेला आहे. त्याच्यावर तुम्ही कोथिंबीर, खोबरं टाकू शकता, छान गार्निश. आणि बघा किती स्पंजी झालेला आहे आपला ढोकळा. नक्कीच तुम्ही घरी ट्राय करून बघा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.